नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि, सिक्खापदं समाधियामि, अदिन्नदाना वीरमणि, सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि, सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वीरमणि, सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. इसवी सणापूर्वीचा कार्यकाळ आहे. सम्राट अशोक हे इसवी सणापूर्वी होऊन गेले. त्यांची आज जयंती आहे, ही 2330वी जयंती आहे. त्या 2030वी जयंती निमित्त मी भारतीय बौद्ध सभा भंडारा शहर शाखेच्या वतीने आपण सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो. तसेच आजच्या या जयंती प्रसंगी आदरणीय मदनजी खंडारे सर हे शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक
भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्यनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज विद्यापीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय अमरावती जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक कटाकी बोरकर सर, अमरावती महानगर अध्यक्ष आदरणीय शेंडेताई, धाराशिव जिल्ह्याचे एसएसटी प्रमुख आदरणीय धाट सर, कार्यालय सचिव आदरणीय शेंडे सर, बडनेरा शहराचे सर्व सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्वांना ज्या तथागतचा धम्म स्वीकारला आणि तेव्हापासून आपल्याकडे हा बौद्ध धर्म आला आणि जास्ती सांगायचं म्हटल्याबद्दल मी तुमच्यासमोर एक गीत सादर करतो. घबराए जब मन अनमोल, हृदय हो उठे डावाडोल, घबराए जब मन अनमोल, हृदय उठे हो डावाडोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जब अशांति का राग उठे, लाल लहू का पाग उठे, हिंसा की वो आग उठे, मानव वे पशु जाग उठे, ऊपर से मुस्कुराते नर, भीतर जहर रहे हो घोल, तब मानव तू मुख से बोल, जब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जब दुनिया से प्यार उठे, नफरत की दीवार उठे, माँ की ममता पर जिस दिन बेटे की तलवार उठे, धरती की काया कांपे, अंबर डगमग उठे डोल, तब मानव तू मुख से बोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. दूर किया जिसने जन जन के व्याकुल मन का अधियारा, जिसकी एक किरण को छूकर चमक उठाए जग सारा, दीप सत्य का सदा जले, दया अहिंसा सदा फले, सुख शांति की छाया में जन गण मन का प्रेम पले. भारत के भगवान बुद्ध का गूंजे घर घर मंत्र अमोल, हे मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. घबराए जब मन अनमोल, हृदय उठे हो डावाडोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. एक लढाईचं दृश्य दाखवणाऱ्या त्या गीतातून संपूर्ण वातावरण मंगलमय झालेलं आहे. यानंतर भारतीय बौद्ध सभेचे एसएसटी प्रमुख आदरणीय दाट सर हे सम्राट धम्मनायक सम्राट अशोक
ज्यांची 2330वी जयंती या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रार्थ वाचनालयामध्ये साजरी करतो आहोत. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सगळ्या महामानवांना मी वंदन करतो. त्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संस्थानिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमरावजी यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी पंचांग प्रणाम करतो, वंदन करतो. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही सुद्धा कार्याला सुद्धा मी वंदन करतो. आणि ज्यांची आज या ठिकाणी जगप्रसिद्ध या महामानवाने संपूर्ण देशाला तथागत नंतर बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला असे महानायक जगविख्यात राजा, सगळ्यांना समानतेचा संदेश देणारे राजा छत्रपती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी अभिवादन करतो. आणि या प्रसंगी या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अमरावती जिल्ह्याचे पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोरकर सर, त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक आदरणीय शेंडेताई, प्रमुख अतिथी आदरणीय राहटेताई, देशभक्तांताई आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्याचे संघटक आदरणीय भटकर सर, कार्यालय सचिव शेंडे सर, एसएडी प्रमुख तथा भारतीय बौद्ध महासभेचे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष बलजी खंडारे सर, या बडनेरा शहराचे सरचिटणीस आदरणीय नागदेवी सर, बडनेरा शहराचे सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती थोड्या प्रमाणात आपण साजरी करत होतो. पण राजगृहातून आपल्याला एक आदेश आलेला आहे आणि त्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, वार्डामध्ये, गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सम्राट अशोकाची जयंती साजरी करा असा आदेश आपल्याला आलेला आहे. हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे असं समजून आपण या महामानवाची जयंती आपण साजरी करत आहोत. जो जगालाच जिंकणारा एक राजा, या राजाला त्यांच्या मनामध्ये तथागतांचा विचार होता आणि त्यांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला की त्यांच्या जीवनामध्ये तो तर खूप मोठा सम्राट होता एका देशाचा, जगाचा, कलिंगचा. जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्या युद्धामध्ये त्याने युद्ध तर जिंकलं, पण त्या युद्धामुळे त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. मृत्युमुखी पडले, जखमी पडले, बेघर झाले, बेसहारा झाले. असा हा रक्तपात प्रसंग पाहून या राजांचं मन खूप हळवळलं आणि त्यांना असं वाटलं, मी हे काय केलं, मी हे युद्ध जिंकलं परंतु मी यामध्ये खूप आनंदी नाही आहे. त्या महान सुद्धा त्यांनी मुलगा महेंद्र आणि मुलगा मी त्रिवार अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच पाहतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय जवाहर. आदरणीय रमलाताई शेंडे, भारतीय बौद्ध महासभा अमरावती महानगरच्या अध्यक्षा,
चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती प्रित्यर्थ शुभेच्छापर आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संदेश देणारे तथागत बुद्ध चक्रवर्ती राजा धम्मनायक सम्राट अशोक, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना माझे विनम्र अभिवादन. आज चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची 2330वी जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या प्रित्यर्थ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अमरावती पूर्व, तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे धम्मपीठावर उपस्थित असलेल्या बडनेरा महिला शाखेच्या सरचिटणीस रहाटेताई शिलाताई देशभ्रतार आणि उपस्थित असलेले सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या सर्वांना सप्रेम जय भीम. सम्राट अशोक भारताच्या सातबाऱ्यावर ज्या सम्राटाचं नाव कोरलं त्याच अशोकाने भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा बुद्ध पेरला. अशा या सम्राटाची जयंती आज आपण साजरी करत आहोत. सम्राट अशोक हा मौर्य साम्राज्यातील तिसरा शासक होता. पहिला शासक चंद्रगुप्त मौर्य, दुसरा शासक त्याचा मुलगा बिंदुसार आणि सम्राट अशोक म्हणजे बिंदुसाराचा मुलगा. बिंदुसाराला 16 राण्या होत्या आणि 100 पुत्र होते आणि त्या 100 पुत्रामध्ये सम्राट अशोक हे शेवटून दुसऱ्या नंबरला होते. तर 100 मुलांपैकी राजाच्या गादीवर कोण बसणार? सम्राट अशोक तर शेवटून दुसरा. 98वा नंबर गादीवर येईल कसा? सगळ्यांनाच असं वाटत होतं की सम्राट अशोक काही राजा होणार नाही. याचा वारस होईल कोण? तर ज्येष्ठ पुत्र होईल. ज्येष्ठ नसेल तर त्याच्यापेक्षा लहान होईल, परंतु सम्राट अशोक तर शेवटी. पण सम्राट अशोकाच्या अंगी जे गुण होते, जे युद्धामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक असणारे जे सेनानी गुण होते, ते वादातीत होते आणि त्यामुळे सम्राट अशोक राजाच्या गादीवर बसले. सम्राट अशोकांचा त्यांचे भाऊ दुस्वास करत होते, राग करत होते. याला कारण असं होतं की सम्राट अशोक हा अगदी बालपणापासूनच शूर होता आणि त्याच्या मानाने बाकीचे थोडेसे मागे होते. त्यांना भीती होती की सम्राट अशोक आपल्या पुढे जातो की काय, आणि म्हणून त्याचा राग करायचे. त्या रागामुळे सम्राट अशोक अत्यंत क्रूर बनला, पाषाण हृदयी बनला आणि मग त्या काळामध्ये त्याला राग करत होते. त्याच्या आईचा दुस्वास करत होते. त्याच्या आईचं नाव होतं चंपा. काही ठिकाणी तिला सुभद्रांगी सुद्धा म्हणतात, परंतु दक्षिण भारतामध्ये तिला धर्मा असे नाव आहे. हा धर्माचा पुत्र सम्राट अशोक. आणि या सम्राट अशोकाने मग आपलं बालपण तर मौज मस्ती करण्यात घालवलंच. छोट्या मोठ्या लढाई केल्या, परंतु जसा तो तारुण्यामध्ये आला तसं मग त्याला जे बाकी राजपुत्रांना शिक्षण मिळालं तसं त्याला सुद्धा मिळालेलं होतं. त्याच्यामुळे तो युद्धकलेत निपुण असा झाला आणि मग जे काम त्याचा ज्येष्ठ बंधू करत नव्हता, त्याच्या मोठ्या मुलाचं नाव होतं बिंदुसाराच्या सुसीम, आणि जे काम तो करू शकत नव्हता ते काम सम्राट अशोक करायचा. 1-2 ठिकाणी असेच आंदोलनं झाली. ते क्षमविण्यासाठी बिंदुसाराने सम्राट अशोकालाच पाठवलं. यावरून आपल्याला कल्पना येईल की सम्राट अशोकाचं तारुण्यामध्ये सुद्धा युद्धकलेचं शिक्षण हे अतिशय चांगलं होतं आणि त्याच कलेचा त्याने आपल्या राज्याभिषेकानंतर उपयोग करून घेतला. सम्राट अशोकाचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्याचे सगळे बंधू हे सोन्याच्या रथामधून आले, कारण ते राजाचे पुत्र होते, हे त्यांना दाखवायचं होतं. परंतु सम्राट अशोक मात्र एकटा हत्तीच्या अंबारीतून आला, कारण तो फक्त राजाचा पुत्रच नव्हता तर त्याला राजा व्हायचं होतं आणि म्हणून तो राजासारखा आला. यावरून त्याच्या अंगी जे गुण होते ते एका राजाचेच होते आणि म्हणून तो एक चढाया करत
अवतारून तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि ह्या जयंती आपण जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली आहोत. असे सम्राटांचे सम्राट ब्रह्मनायक सम्राट अशोक यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी भटकर सर, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा महानगराच्या अध्यक्षा वंदनाताई रहाटे, महानगरच्या अध्यक्षा प्रेमनाताई शेंगले आणि भारतीय बौद्ध महासभा महिला भजरा शाखेच्या सरचिटणीस वंदनाताई रहाटे, तसेच आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या सक्रिय कार्यकर्त्या, ज्येष्ठ कार्यकर्त्या जे घडताताई, त्यांना मी सप्रेम जयभीम करतो. आणि समस्त भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सिंह दलाचे पदाधिकारी, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनाचे पदाधिकारी यांना सुद्धा माझा सप्रेम जयभीम. आणि आज आपण ज्या महापुरुषाची जयंती भारतीय बौद्ध महासभेतर्फे साजरी करत आहोत, अशा या महामानवाला प्रथम वंदन करतो आणि आपल्या सर्वांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी कविता सादर करतो. करुणा करा अशोका, करुणा करा अशोका, तनहा तृष्णा आसक्ती, तनहा तृष्णा आसक्ती, सर्व लोक काम रूप अरूप लोकत्तर, तृष्णेच्या जाळ्यात तन्हाच्या झटेत, तृष्णाच्या जाळ्यात तन्हाच्या झटेत गुंतलेले गुरफटून गेले. कोण या तृष्णेच्या जंजाळातून बाहेर पडणार असो, कोण या तृष्णेच्या जंजाळातून बाहेर पडणार अशोका, कोण हा तन्हाचे जाळे, कोण हा तन्हेचे जाळे तोडणार, कोण या जटीच्या बटा कापणार, कोण या जटीच्या बटा कापणार. हे अशोका तुझ्या प्रत्येक रोमारोमात, हे अशोका तुझ्या प्रत्येक रोमारोमात, तुझ्या प्रत्येक नसानसात, तुझ्या प्रत्येक आचारा विचारात, हे अशोका तुझ्या प्रत्येक आचारा विचारात सापडतो बुद्ध आदी फक्त. हे अशोका तुझ्या प्रत्येक आचारा विचारात सापडतो बुद्ध. तृष्णेवर मात करण्याचा उपाय, तृष्णेवर मात करण्याचा उपाय रसवतो तन्हामुक्त, रसवतो तन्हामुक्त जाळ्याचा उपाय अशोका अन्वेषतो अप्रमादी, अशोका अन्वेषतो प्रमादित जटीचा उच्छेद, अशोका अन्वेषतो अप्रमादित जटीचा उच्छेद. आतल्या जटा बाहेरील जटा, आतल्या जटा बाहेरील जटा, जिकडे तिकडे जटा जटा, आतल्या जटा बाहेरील जटा, जिकडे तिकडे जटाच जटा. हे अशोका, हे अशोका तुला 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 विचारतो, कोण या जटेचे जाळे कापणार. हे अशोका तुला विचारतो, कोण या जटेचे जाळे कापणार, कोण या जंजाळाचे उच्छेदन करणार, कोण या जंजाळाचे उच्छेदन करणार, कोण या तृष्णेवर मात करणार. अशोका कोण या तृष्णेवर मात करणार. शिलात प्रतिष्ठित असणार, शिलात प्रतिष्ठित असणारा, प्रज्ञेत भावित असणारे चित्त. अशोका बुद्धाच्या प्रज्ञेत भावित असणारे चित्त, असे सत्वच, असे सत्वच या तृष्णरूपी जाळ्यातून, या तृष्णरूपी जाळ्यातून, या तन्हारूपी जटेतून मनाचे कलह, मनाचे कलह, शरीराचे युद्ध कसे बाहेर पडणार. मनाचे कलह, शरीराचे युद्ध कसे बाहेर पडणार, विमुक्त होणार, कसे विमुक्त होणार.
सांग बोधिसत्व अशोका, सांग बोधिसत्व अशोका, सांग बोधिसत्व अशोका. सम्यक संबुद्ध धम्मनायक चक्रवर्ती सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब. आज संपूर्ण देश ज्या महामानवाला वंदन करते आहे ते चक्रवर्ती राजे सम्राट अशोक यांची आज जयंती आहे. खऱ्या अर्थानं त्यांना वंदन करताना या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विचारपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेच्या महानगराच्या अध्यक्षा प्रफुल्लताई शेंडे, भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या सरचिटणीस बडनेरा शहराच्या राहतेताई शिलाताई देशमुख, या ठिकाणी जिल्ह्याचे कार्यकर्ते आदरणीय भटकर सर, शिंदे सर, दहाड सर, खंडारे सर, शहरातले सर्वच कार्यकर्ते, उपस्थित मित्रांनो, आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष शेंडेताईंनी बोललेला आहे. निश्चितच इतिहास हा इतिहास असतो, त्याला कोणी बदलू शकत नाही. बौद्ध धर्माचा खरा प्रचारक इतिहासामध्ये तथागत भगवान बुद्धाच्या नंतर त्यांच्या भिक्षू संघात अनेक विद्वान लोक होतेच. त्यामुळे भगवान बुद्धाचा धर्म हा संपूर्ण मानव प्राण्यांच्या कल्याणाचा धम्म म्हणून साऱ्या विश्वात मान्यता त्याला मिळाली. निश्चितच अतिशय विद्वान लोक त्या काळामध्ये होतेच. आपण म्हणतो ना की राजाश्रय मिळाला धम्माला, ते राजाश्रय देण्याचं कार्य मात्र ज्या सम्राटाने केलं, अशोकाच्या पूर्वी जे होतेच लोक सम्राट म्हणून, परंतु सम्राट अशोकाच्या काळात सर्व गोष्टीने मोठ्या प्रमाणात धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. आणि त्यामुळेच आज उशिरा का होईना भारताला कळते आहे, परंतु अजूनही सत्य पचवायची ताकद आपल्या देशामध्ये नाही आहे. तेव्हाचा कली मला वाटतं आजचा ओडिशा राज्याचा. तर एकंदरीतच सम्राट अशोकाचा इतिहास देखील मोठा संघर्षाचा होता. सम्राट अशोकाला सहजासहजी राजा म्हणून मान्यता मिळाली नाही, तर त्याला ते इतिहासात सिद्ध करून दिलं. संग्राम, युद्ध या सर्व गोष्टीचा विचार केला तर मला तरी असं वाटते की बौद्ध धर्माला राजाश्रय मिळवून देण्यास सर्वात मोठा वाटा सम्राट अशोकाचा होता. तथागत बुद्धाला देखील अनेक अनुयायी होते, ते निश्चितच राजेच होते. बघा बिंबिसार असेल नाही का, तिच्याने मोठ्या प्रमाणात धर्माला त्यावेळेस आश्रय दिला. अंगुलीमाल सारख्या लोक त्याला डाकू म्हणतात, हिंसक म्हणतात. खरं तर त्याचं नाव काय होतं, अहिंसक होतं. परंतु तत्कालीन परिस्थितीने अंगुलीमालाला तशा प्रकारचं बनवण्यास कटिबद्ध केला, तर निर्धार केला होता. ज्याला आपण गुरु दक्षिणा ज्याला म्हणतो, तर त्याच्याकडे तीच अपेक्षा केली गेली होती की हा अंगुलीमाल याला काय मागायचं आहे, तर त्याला देखील ज्याप्रमाणे
युद्धात निपुण असलेला व्यक्ती धनुर्धर म्हणून महाभारतामध्ये कुणाला मान्यता मिळाली होती? अर्जुनाला खऱ्या अर्थाने महाभारतात जी मान्यता मिळाली त्याच्या गुरुमुळे, कारण की त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकलव्याला धनुर्धर म्हणून मान्यता मिळून द्यायची नव्हती. हा चांगला त्याने बांधला होता आणि म्हणून गुरुदक्षिणेच्या मोबदल्यात एकलव्याचा अंगठा कापल्या गेला. असा हा कपटी इतिहास आहे. तेच त्या काळात अहिंसक अंगुलीमालाच्या बाबतीतही झालं. परंतु या सर्वांचा इतिहास पाहिल्यावर सम्राट अशोकाच्या बाबतीत मात्र असं नाही झालं. पण शेवटी सम्राट अशोकाने राजा म्हणून संघर्ष केलाच, लढला शेवटपर्यंत, की ज्याचं प्रतिबिंब आजही आपल्याला पाहायला भेटते. आज जगाला प्रश्न पडतो की आजच्या विचारमंचावर उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती शाखेचे अध्यक्ष बोरकर सर आणि अमरावती शहराचे अध्यक्षा मॅडम शिंदे मॅडम आणि सरचिटणीस मॅडम रहाटे मॅडम आणि देशप्रताप मॅडम आणि समस्त पदाधिकारी यांना माझा सप्रेम जय भीम. आज महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांचा जो वैचारिक वारसा चालवला बौद्ध धर्माचा, अशा सम्राट अशोकांचा जन्मदिवस, त्यांची आज आपण 2330वी जयंती साजरी करत आहोत. या सगळ्या महापुरुषांचा एकच वैचारिक वारसा आहे. महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांपासून तो चालवला सम्राट अशोकांनी, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर भारतीय बौद्ध महासभेच्या चळवळीने समोर आंबेडकर घराण्यातल्या महासंरक्षिका मीराताई आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, भीमराव सर आंबेडकर सर, तसेच या भारतीय बौद्ध महासभेची चळवळ इथपर्यंत आपल्या अमरावती आणि पडलेल्या शहरापर्यंत आणलेले आपले प्रेरणास्थान बोरकर सर आणि आपली ही टीम आज सम्राट अशोकांना आपण आठवण करतोय का, तर त्यांचा जो वैचारिक वारसा होता, त्यांनी भारतीय बौद्ध धम्म ज्याचा इथे जन्म झालेला होता, त्यांनी त्याला राजाश्रय दिला. बौद्ध धम्माला त्यांनी इथे वाढवलं, राजाश्रय दिला आणि आपल्या संपूर्ण उर्वरित जीवनाला त्यांनी समर्पकरित्या जगले आणि आपल्या परिवाराला समर्पकरित्या समाजासाठी जगायला शिकवलं. बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या परिवाराला समोर केलं. म्हणून हा वैचारिक वारसा आपण इथे जपतो आहे. जर आपण हा वैचारिक वारसा जपला नाही तर येणारी पिढी सम्राट अशोक कोण होते हे विचारेल, तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. कारण या महापुरुषांचा जो वैचारिक वारसा आहे तोच आपल्याला समोर टिकवून ठेवू शकतो. म्हणून या सगळ्या महापुरुषांची जयंती, त्यांचे केलेले कार्य आपल्याला स्मरावे, त्यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घ्यावी आणि समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे याची भावना ठेवून आपण या महापुरुषांना आठवलं पाहिजे. महासभेच्या वतीने आपण सम्राट अशोकांची ही
एकेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नापि मे शरणं हर्यं गमो मे शरणं वरम् एकेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नापि मे शरणं हर्यं सङ्गो मे शरणं वरम् एकेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणी कथाधर भगवान गौतम बुद्ध की, राजा सम्राट अशोक की, डॉक्टर आंबेडकर की, माता रमाई माता विमाई की, भारतीय संविधानाचा, भारतीय गौतम महासभेचा, समता सैनिकाचा जय भीम, जय भीम, जय भीम। राजांचा चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा